हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षाभंगाचा सामना करावा लागला असून भाजपने जोरदार मुसंडी मारून बहुमताचा आकडा पार केलाय. काँग्रेसला मोठा धक्का बसला असला तरी भाजपच्या विजयासाठी खालील काही महत्त्वाचे मुद्दे कारणीभूत ठरले. 1. काँग्रेसची संघटनेतील दुफळी. काँग्रेसच्या पराभवामागील एक महत्त्वाचं कारण म्हणजे पक्षातील अंतर्गत तणाव. भूपिंदर सिंग हुड्डा आणि कुमारी शैलजा यांच्यात मुख्यमंत्री पदावरून वाद झाले, ज्याचा विपरीत परिणाम निवडणुकींवर झाला. उमेदवार निवडीत हुड्डा यांचा मोठा वाटा होता, परंतु मतभेदांमुळे काँग्रेसला मोठ्या प्रमाणात फटका बसला. अपक्ष उमेदवारांमुळेच काँग्रेसचा गेम. अपक्ष आणि इतर पक्षांच्या उमेदवारांनी काँग्रेसच्या मतांचा मोठा भाग आपल्याकडे खेचला. काँग्रेसनं भाजपपेक्षा जास्त मतं मिळवली असली तरी अपक्षांनी अनेक मतदारसंघांमध्ये विजय मिळवला, ज्यामुळे काँग्रेसचा विजय थांबला. स्थानिक पक्षांना याचा फटका बसला असून फार जागांवर त्यांना यश मिळालं नाहीये. जाट समाजावरच लक्ष केंद्रित. काँग्रेसनं जाट समुदायाच्या मतांवर लक्ष केंद्रित केलं होतं, परंतु भाजपनं इतर समाजांना एकत्रित केलं होतं. भाजपच्या काही नेत्यांनी प्रचारात जाटशाही शब्दाचा उल्लेख केला, ज्यामुळे इतर समाजांनी काँग्रेसच्या विरोधात मतदान केलं. भाजपनं जाट वगळता इतर समाजाच्या मतांचे प्रभावी वापर करून आपलं वर्चस्व सिद्ध केलं. भाजपची तगडी प्लॅनिंग. भाजपनं सरकारी योजना लोकांपर्यंत नेल्या आणि मतदारांशी थेट संपर्क साधला. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी रणनीती राबवली गेली, ज्यामुळे भाजपला यश मिळालं. भाजपनं तिसऱ्यांदा सत्ता मिळवली असून त्यांची कामगिरी पडद्यामागे चालणाऱ्या रणनीतीमुळे अधिक ठळक झाली आहे. शहरी भागातलं भाजपचं मॅजिक. भाजपनं शहरी भागात आपला मतदार वर्ग मजबूत केलाय. गुरुग्राम आणि फरीदाबाद यांसारख्या भागात भाजपनं चांगली कामगिरी केली. काँग्रेसला ग्रामीण भागातून जास्त समर्थन मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु प्रत्यक्षात तसं झालं नाहीये, ज्यामुळे त्यांचं गणित चुकलं. हरियाणाच्या या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून भाजपनं पुन्हा एकदा सत्ता काबीज केली आहे. काँग्रेसच्या पराभवामागील कारणांमध्ये अंतर्गत तणाव, अपक्ष उमेदवारांनी घेतलेली मतं, जाट समाजाविरोधात इतर समाजांचं एकत्रीकरण आणि भाजपच्या पडद्यामागील योजनांची अंमलबजावणी या कारणांचा समावेश आहे. हरियाणाच्या या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा सिविक मिरर.